नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत नॉमेनक्लेचरला, ज्याचं नाव आहे कॉमन नेम सिस्टीम. तुम्हाला माहीत आहे दोन प्रकारचं नॉमेनक्लेचर असतं, एक कॉमन नेम सिस्टीम, एक IUPAC नेम सिस्टीम. आज आपल्याला घ्यायचं आहे कॉमन नेम सिस्टीम. आणि कॉमन नाव सिस्टीम कुणाची घ्यायची आहे? अल्किल हलाइड, अल्कोहोल, कीटोन, इथर, अमाइन्स. आता याच्या अगोदर आपण कॉमन नाव लिहिलं, अनेक प्रकारच्या कंपाऊंडला आपण कॉमन नाव दिलं. त्या सर्वांची कॉमन नाव द्यायची पद्धत एकसारखी होती. आतापर्यंत आपण भरपूर उदाहरणं घेतले. प्रत्येक उदाहरणामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे, प्रत्येकाचं नॉमेनक्लेचर करण्याची पद्धत वेगवेगळ्या प्रकारची आहे बाबा. आतापर्यंत आपण जेवढे उदाहरणं घेतलो त्या प्रत्येकाचं नाव देण्याची पद्धत एकसारखी होते. तिथं आपण काही महत्त्वाचे शब्द वापरले, समजलं का? आता आपण जे नॉमेनक्लेचर घेणार आहोत या सगळ्यांची नॉमेनक्लेचरची पद्धत एकसारखी आहे. म्हणजे अल्किल हलाइड, अल्कोहोल, कीटोन, इथर, अमाइन्स हे सगळे कंपाऊंड्स, या सगळ्यांचं नॉमेनक्लेचर एक प्रकारचं आहे. म्हणून हे सगळे आपण एकत्रित घेणार आहोत, एकानंतर एक, एकानंतर एक, एकानंतर एक, एक एक आपण घेऊयात. आणि हे नॉमेनक्लेचर शिकण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, ते आज सांगतो. पहिल्यांदा कॉमन नाव द्यायचं आपल्याला, आणि कॉमन नाव देत असताना कॉमन नाव लिहायचं कसं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे कॉमन नाव लिहित असताना आपल्या सर्वांना अल्किल ग्रुपचं नाव माहीत पाहिजे. अल्किल ग्रुपचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला कॉमन नाव देता येणार नाही. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. हे पाचही कंपाऊंड्स, तुमच्या समोर जे 5 कंपाऊंड्स आहेत, या प्रत्येकाचं नाव देत असताना एक महत्त्वाची काळजी घ्यायचं की तुम्हाला त्या ठिकाणी अल्किल ग्रुपचं नाव माहीत असलं पाहिजे. जर तुम्हाला अल्किल ग्रुपचं नाव माहीत असेल तर तुम्हाला त्याचं नाव सहजपणे लिहिता येईल, त्याच्याबद्दल नो कन्फ्युजन. आणि अल्किल ग्रुपला कसं नाव देतात याची डिटेल माहिती एका व्हिडिओमध्ये आहे, आणि त्या व्हिडिओचं नाव आहे अल्किल ग्रुप्स बाय स्वामी षडाक्षरी सर. त्या व्हिडिओचं नाव आहे अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर. तो व्हिडिओ बघा आणि मग हे बघा, अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर हा व्हिडिओ बघा पहिल्यांदा, आणि मग हा बघा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. तरी पण हे सगळं नाव देत असताना थोडक्यात तुम्हाला काही माहिती सांगतो, ते आपण समजून घ्यायचं आहे. पहिल्यांदा थोडक्यात सांगतो, अल्किल ग्रुपला नाव कसं घ्यायचं बघा. बघा, ऐका. समजा आपल्यासमोर काय अल्किल ग्रुप आहे, RH. अल्केन झाला, अल्केन मधला एक H कमी केला की अल्किल ग्रुप, आणि अल्किल ग्रुप म्हणजे R. अल्किल ग्रुपला लिहिण्यासाठी आपण कुठला अक्षर वापरतो? R. कॅपिटल R. या शब्दाचा अर्थ केमिस्ट्रीमध्ये काय होतो? अल्किल ग्रुप. ओके, आपण लिहिलं अल्किल ग्रुप. आता अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट, आता अल्किल ग्रुपला नाव लिहायचं कसं ह्याची डिटेल माहिती आहे का व्हिडिओमध्ये? कळलं का? ती तुम्ही बघा. परंतु तरी पण थोडक्यात तुमच्यासमोर मी सांगायचा प्रयत्न करतो, अल्किल ग्रुपला कसं नाव लिहितात. त्यासाठी आपल्याला पाहिजे वर्ड रूट माहीत पाहिजे. बघा, सर्वात अगोदर तुम्हाला वर्ड रूटची माहिती असणं महत्त्वाचं आहे. वर्ड रूट माहीत असेल तर तुम्हाला नाव लिहिता येईल, अन्यथा लिहिता येणार नाही. वर्ड रूट म्हणजे कार्बनची संख्या दाखवणारा शब्द. कोणते कोणते? मिथ, कळलं का? म्हणजे कार्बन 1 आहे का, कार्बनची संख्या 1, याचा अर्थ वर्ड रूट मिथ. इथ कार्बनची संख्या 2, प्रोप कार्बनची संख्या 3, ब्यूट कार्बनची संख्या 4, पेंट कार्बनची संख्या 5, हेक्सो कार्बनची संख्या 6, ओके, हेप्ट कार्बनची संख्या 7, ऑक्ट कार्बनची संख्या 8, नोन कार्बनची संख्या 9, आणि डेक कार्बनची संख्या 10. समजलं का? बघा, हे सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली अगोदर, लक्षात घ्या. तरी पण आपल्याला माहीत असावं या अनुषंगानं थोडक्यात तुमच्यासमोर माहिती सांगत आहे. हे सगळे एक्झाम्पल्स, हे सगळे वर्ड रूट, ह्या प्रत्येकाचं वर्ड रूट नीट लक्षात घ्या. मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक्क. ह्याच्यापेक्षा पुढे अनडेक्क, डोडेक्क, ट्रायडेक्क, टेट्राडेक्क, पेंटाडेक्क, हेक्साडेक्क, हेप्टाडेक्क, ऑक्टाडेक्क, नोनाडेक्क, आयगॉस.
अशा प्रकारचे अनेक प्रकारचे वर्ड रूट आपल्याला माहीत असलं पाहिजे. वर्ड रूट म्हणजे काय? कार्बनची संख्या सांगणारा शब्द, ज्याच्याहून कार्बनची संख्या कळते. कार्बनची संख्या 1 असेल मिथ, कार्बनची संख्या 2 असेल इथ, कार्बनची संख्या 3 असेल प्रोपा, कार्बनची संख्या 4 असेल बेवटा, कार्बनची संख्या 5 असेल पेंट, आणि बाकीचे सगळे नाव आपल्या समोर आहेत. समजलं का? मग तुम्हाला काय शिकवायचं मला? अल्किल ग्रुपला कॉमन नाव कसं लिहितात? अरे बाबांनो, अल्किल ग्रुपला जर कॉमन नाव द्यायचं असेल पहिल्यांदा वर्ड रूट लिहायचं. काय लिहायचं? वर्ड रूट. समजलं का? आणि त्या वर्ड रूटच्या समोर लिहायचं सफिक्स, आणि सफिक्स कोणतं लिहायचं? वायल. सफिक्स बघा कोणतं लिहायचं? वायल. सफिक्स कुठलं लिहायचं आपल्याला? वायल. तर त्या ठिकाणी आपल्याला एक सफिक्स वापरायचा आहे आणि त्या सफिक्सचं नाव आहे वायल. कळलं का? म्हणजे अल्किल ग्रुपला जर तुम्हाला नाव द्यायचं असेल तर पहिल्यांदा काय करा? वर्ड रूट लिहा कार्बनच्या संख्येनुसार आणि त्याच्यासमोर सफिक्स लिहा कुठलं? वायल. म्हणजे अल्किल नाव होईल, अल्किल. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य की त्या नावाच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे? प्रिफिक्स लावायचा आहे. प्रिफिक्स म्हणजे नावाच्या अगोदर लिहायचं आहे की नाही? नावाच्या अगोदर जो शब्द लिहितो त्याला प्रिफिक्स असं म्हणतात. तर ते प्रिफिक्स लिहायचं आपल्याला. आता कुठलं प्रिफिक्स वापरायचं? एन वापरायचं, आयसो वापरायचं, निवो वापरायचं, सेकंडरी वापरायचं, टर्शरी वापरायचं, कोणत्या ठिकाणी कुठला वापरायचं ते पण सांगत चलतेवर तुम्हाला मी सांगतो. तर थोडक्यात ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे, एक महत्त्वाचं. दुसरं महत्त्वाचं, आता कार्बनचे प्रकार आहेत. कार्बन कुठले आहेत? प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन, क्वाटर्नरी कार्बन. कार्बनचे 4 प्रकार. कुठले? प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन, क्वाटर्नरी कार्बन, असे कार्बनचे एकूण प्रकार. मग आता प्रायमरी म्हणजे काय, सेकंडरी म्हणजे काय, आहे की नाही? ह्यांचा अर्थ बघावा लागेल ना आपल्याला. व प्रायमरी म्हणजे काय, सेकंडरी म्हणजे काय, टर्शरी म्हणजे काय, आहे का? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ह्या सगळ्यांचा अर्थ या ठिकाणी आपण बघूयात. बघा, समजा हा कार्बन आहे. हा कार्बन फक्त दुसऱ्या एका कार्बनला जोडला. हा कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडला तर हा कार्बन प्रायमरी झाला. समजा हा कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडला. ह्याला एक डायरेक्टली जोडला दोघाला, सेकंडरी कार्बन. जर एखादा कार्बन 3 जोडला असेल तर टर्शरी. म्हणजे हा कार्बन एकाला जोडला प्रायमरी, 2 जोडला सेकंडरी, 3 जोडला टर्शरी, तसं 4 जोडला क्वाटर्नरी म्हणायचं. आता हे सगळी माहिती मी सांगितलेली आहे, ती व्यवस्थित लक्षात घ्या. मी इथं थोडक्यात सांगतोय नॉमेनक्लेचर शिकण्याच्या अगोदर काही महत्त्वाची माहिती, आणि मग आपल्याला शिकायचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीम. पण ते सांगायच्या आधी हे थोडक्यात सांगायला कळण्यासाठी सविस्तरपणे. आणि मग नाव लिहित अल्किल ग्रुपचं नाव बी सांगतो आणि ते बी सांगतो, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, ठीक आहे. बघा, तर अशा प्रकारचं हे संपूर्ण नॉमेनक्लेचर. या संपूर्ण नॉमेनक्लेचरला आपण काय म्हणतो? कॉमन नेम सिस्टीम. ठीक आहे. तर कॉमन नेम सिस्टीमनुसार कसं नाव घ्यायचं ते आपल्याला बघायचं आहे. आणि पहिला जो भाग आहे याच्यामधला जो आज आपण घेणार आहोत त्याचं नाव आहे अल्किल हलाइड. अल्किल हलाइड हे नाव कॉमन नावच आहे. ठीक आहे. आज आपल्याला काय बघायचं आहे? अल्किल हलाइडला कसं नाव देतात. ठीक आहे. आज आपल्याला काय बघायचं आहे? अल्किल हलाइडला कसं नाव देतात, अल्किल हलाइडला कॉमन नाव कसं देतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहिजे. ओके. आता मला सांगा तुम्ही अल्किल हलाइडला कॉमन नाव कसं द्यायचं? पहिल्यांदा अल्किल हलाइड लिहायचं कसं ते बघू आपण. हे पहा, RX. काय लिहिलं आपण? RX. अरे बाबानो, RX म्हणजेच काय? अल्किल हलाइड. ह्याला कॉमन नाव द्यायचं आहे. कॉमन नाव कसं द्यावं? पहिल्यांदा Rचं नाव लिहावं. R म्हणजे काय? अल्किल ग्रुप. म्हणजे वर्ड रूट ALK, सफिक्स वायल, अल्किल झालं. आणि मग X म्हणजे ह्याला म्हणायचं हलाइड. काय म्हणायचं? हलाइड. आणि एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं की X म्हणजे हॅलोजन आहे. हॅलोजनला हलाइड म्हणा. कळलं का? नाव आहे हॅलोजन, पण त्याला म्हणत असताना आपल्याला काय म्हणावं लागेल? हलाइड. आणि एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे. हॅलोजन कुठले कुठले आहेत? फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, ॲस्टाटाईन आहे. हे हॅलोजनची नाव आहेत.
त्याच्यापैकी 3 महत्वाचे नाव आहेत आपल्याला. एक्स. एक्स म्हणजे काय? हॅलोजन, मनाचं हलाईड. चला. एफ फ्लोरीन, मनाचं फ्लोराईड. सीएल म्हणजे क्लोरीन, मनाचं क्लोराईड. आयोडीन, मनाचं आयोडाईड. बीआर ब्रोमीन, मनाचं ब्रोमाईड. बघा, हे सगळे हॅलोजनचे नाव आहेत बाबांनो. तुम्हाला उदाहरणामध्ये हॅलोजनचं नाव येईल. त्या हॅलोजनचं नाव कसं लिहावं हे बी कळलं पाहिजे. एक्स म्हणजे कोण? हॅलोजन. पण हॅलोजनला हॅलोजन म्हणायचं नाही. हॅलोजनला काय म्हणावं? हलाईड. का म्हणावं? हलाईड. बोला, हलाईड. तसं फ्लोरीनला फ्लोराईड, क्लोरीनला क्लोराईड, आयोडीनला आयोडाईड, ब्रोमीनला ब्रोमाईड. असं प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. आणि प्रत्येकाला नाव लिहित असताना ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. म्हणून नाव झालं. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं. का नाव आहे अल्किल? अल्किल ग्रुपचं नाव कसं लिहावं? पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजून वर्ड रूट लिहावं. त्याच्यानंतर त्याच्यासमोर वायल हे सफिक्स लिहावं. आणि त्याच्यानंतर जे हॅलोजन आहे त्याचं नाव लिहावं. इथं एक्स आहे म्हणून हलाईड लिहवलं. एफ असेल म्हणा फ्लोराईड, सीएलला क्लोराईड, आयला आयोडाईड. आणि तसंच जर त्या ठिकाणी बीआर असेल तर ब्रोमाईड म्हणायचं. हे कळलं का रे? बघ इकडे बघ. तर अशा प्रकारचं हे संपूर्ण नॉमेनक्लेचर. आता एक एक उदाहरण सांगतो आणि नाव कसं येतं त्याच्या कारणासहित आपण नावं बघू. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांच्या लक्षात येतील. ओके, पहा. आता बघा, एक्झाम्पल नंबर 1 आहे CH3Cl. नाव लिहायचं आहे आपल्याला. तुम्हाला माहित आहे अल्किल हलाईडला कॉमन नाव द्यायचं आहे. मग अल्किल हलाईडला कॉमन नाव द्यायचं असेल तर कसं नाव लिहावं? पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं आणि त्याच्यासमोर हॅलोजनचं नाव हलाईड असं लिहावं. कॉमन नाव तयार. मग कसं लिहायचं बाबा? बघा, आता इथं काय CH3 आहे. आता ह्याचं नाव काय माहीत पाहिजे आपल्याला, लिहायचं डायरेक्ट इथं. आता कार्बन 1 आहे म्हणजे मिथ आहे का? वर्ड रूट काय येईल? मिथ. पुढे सफिक्स लिहा वायल, नाव झालं मिथिल. पुढे काय? CL क्लोराईड, मिथिल क्लोराईड झालं. बघा, खरं कळालं का? कारणासहित सांगितलं, कारणासहित. नीट लक्षात घ्या. तुम्हाला अल्किल ग्रुपचं नाव डायरेक्ट माहीत असेल तर लगेच मग CH3 म्हणजे मिथिल आहे की नाही. पुढे काय? CL म्हणजे क्लोराईड, नाव झालं मिथिल क्लोराईड. पण तुम्हाला अल्किल ग्रुपचं नावच माहीत नसेल तर ते नाव तयार करा. आणि ते नाव कसं तयार करावं हे तुमच्या समोर मी सांगतोय बाबांनो. थोडक्यात सांगतोय. झालं, लिहिलं बाबा. मिथिल क्लोराईड झालं. दुसरं एक्झाम्पल बघा, CH3. हां चला, CH2. हां बोला, Cl लिहायचं नाव. आता पहिल्यांदा अल्किल ग्रुप कुठला आहे? CH3 CH2 आहे. ह्याचं नाव लिहा. पुढे कोण आहे? CL. CLला का म्हणा? क्लोराईड म्हणा. मग ह्याचं नाव तयार. पण ह्याचं नाव तुम्हाला माहीत नाही. तयार कसं करतात ते तयार करून सांगतो. हो का? कार्बन 1 2 2 म्हणजे इथं आहे का? पुढे काय? वायल इथिल झालं. CL म्हणजे काय? क्लोराईड. क्लोराईड इथिल क्लोराईड नाव झालं. कसं नाव आलं हे पण सांगितलं मी. कळालं का? कार्बनची संख्या मोजा. कार्बनच्या संख्येनुसार वर्ड रूट लिहा. त्याच्यासमोर सफिक्स लिहा वायल. कळालं का? नाव होईल मग इथिल नाव होईल. कार्बन 2 म्हणून इथं वायल इथिल नाव झालं. आणि तुम्हाला सर्वांना सांगितलंय वर्ड रूट कोणतं आहे. लिहिलं आपण ह्याच्या अगोदर. ते बघा आणि लिहा. ओके, बघा नेक्स्ट. CH3 CH2 CH2 Cl. आता हे एक्झाम्पल आपल्या समोर आहे. मग याला कसं नाव द्यायचं? आपला नियम, पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं. कोण आहे? हा मोठा. हा मला अल्किल ग्रुपचं नावच माहीत नाही. अरे कळालं का? मग त्यांना बी सांगतो बघा कसं नाव द्यायचं. आणि पुढे मग कोण आहे? हॅलोजन. कोण आहे? CL क्लोराईड बनायचं. समजलं? आता कार्बन मोजा 1 2 3. 3 म्हणजे प्रोपर. चला, सफिक्स काय लिहायचं? वायल, नाव झालं प्रोपिल. CL म्हणजे क्लोराईड, नाव झालं प्रोपिल क्लोराईड. पण हे नाव पूर्ण नाही. ह्याच्या आधी प्रिफिक्स लावावं लागतंय. कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला प्रिफिक्स लिहावंच लागतंय. प्रिफिक्स लिहावंच लागतंय. प्रिफिक्स लिहावंच लागतंय. ए बाबा कळलं का? इकडं बघ. हां झालं, लिहिलं प्रोपिल क्लोराईड.
मग आता तुम्हाला आता मग प्रिफिक्स कुठलं वापरावं, कसं वापरावं सांगतो थोडक्यात. चल तेव्हा सांगतो. आता बघायचं पहिल्यांदा. हां, आता हे कसं इथं ब्रँचिंग आहे का? नाही. स्ट्रेट चेन आहे म्हणजे ब्रँचिंग आहे का? इथं नाही. कुठं काय जोडलं का कार्बन? नाही. ब्रँचिंग नाही. ओके. जर ब्रँचिंग नसेल तर त्या ठिकाणी येणारं जे प्रिफिक्स असतं ते एन येऊ शकतं. एन. हां, आता बघायचं. हे व्हॅलन्सी फ्री म्हणतात. जिथं CL आहे की नाही, हे CL, हे धापा, हे व्हॅलन्सी फ्री झाली. आता हा बघा कार्बन ज्या ठिकाणी जोडलाय हॅलोजन, ज्या ठिकाणी हॅलोजन जोडलाय तो बघा कार्बन. आता हा कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलाय म्हणून हा झाला प्रायमरी कार्बन. कळलं का? मग प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे ना, हे CL मोडला आपण. प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे, मग CL जोडला आपण इथं. जर प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असेल आणि स्ट्रेट चेन असेल म्हणजे ब्रँचिंग नसेल तर काय लिहायचं? एन लिहायचं. पण एन प्रोपिल क्लोराईड. एन लिहिताना काळजी काय घ्यायचं? प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री पाहिजे आणि ब्रँचिंग असू नये म्हणजे स्ट्रेट चेन असावी. हे तुम्हाला कळलं पाहिजे पटपट पटपट पट. नाव झालं एन प्रोपिल क्लोराईड. नेक्स्ट बघा. CH3 CH2 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 आता CL है की नाही. आता ह्याचं नाव लिहायचं आहे. आपल्याला माहिती आहे नाव कसं लिहायचं. पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजावी. 1 2 3 4. कळालं का? नियमानं कसं माहिती आहे का? अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं डायरेक्ट. पण तुम्हाला अल्किल ग्रुपचं नावच जर माहीत नसेल तर कसं नाव येणार आहे? म्हणून अल्किल ग्रुपचं नाव कसं तयार होतं ते बी सांगू मी लगेच. कळलं का? हे नीट लक्षात घ्या तुम्ही पहिल्यांदा. मग आता बघा मोजा कार्बन 1 2 3 4. 4 म्हणजे काय आलं? ब्यूट. हे लिहिलं आपण ब्यूट. पुढे काय लिहायचं? वायल. ब्युटील. कोण आहे? CL. काय म्हणायचं? क्लोराईड. चला आलं ब्युटील क्लोराईड नाव आलं. आता ब्युटील क्लोराईड नाव लिहिल्यानंतर ह्याच्या आधी प्रिफिक्स येणार आहे. कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर प्रत्येक नावाच्या आधी प्रिफिक्स येणारच. प्रिफिक्स येणारच. कसं? प्रिफिक्स येणारच. मग आता इथं कुठलं? मग आपल्याला माहिती आहे बाबा. काय म्हणताय बघा, ही स्ट्रेट चेन आहे. हे तर कुठं ब्रँचिंग आहे का? नाही ब्रँचिंग. हे स्ट्रेट चेन आहे. ब्रँचिंग आहे का? नाही. आणि ह्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे म्हणजे जिथं जोडले CL तिथं बघायचं आहे का? हे नाही समजावं. बघा हे मोकळं आहे. ह्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे आणि हे कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलाय म्हणून हा झाला प्रायमरी. म्हणजे प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. कळालं का नाही कळालं? आणि लक्षात घ्या कधी पण स्ट्रेट चेन असेल आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असेल तर एन लिहायचं. मग ह्याच्या आधी लिहिलं आपण एन. नाव झालं एन ब्युटील क्लोराईड. काय झालं? एन ब्युटील क्लोराईड. नेक्स्ट बघा. CH3 CH2 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 CL. आता पटपट सांगतो बघा. आता नाव तयार करू आपण पहिल्यांदा. 1 2 3 4 5. पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजावी. मोजली किती निघाली? 5. 5 कार्बनचा वर्ड रूट पेंट. हे पेंट. चला काय लिहा? सफिक्स कुठलं? वायल. पेंटील झालं. CL आहे. का म्हणावं? क्लोराईड. आहे का नाही? पेंटील क्लोराईड झालं. पण हे नाव पूर्ण आहे का हो? हे नाव पूर्ण नाही है ना. हे नाव पूर्ण नाही. आता पूर्ण करूया आपण. आता बघा ह्या नावाच्या आधी प्रिफिक्स येते. कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर प्रिफिक्स येणारच. बोला प्रिफिक्स येणार. येणार का? येणार. ओके. मग आता बघा हे आता कोणतं लिहायचं? स्ट्रेट चेन आहे. स्ट्रेट चेन आहे आणि हे कार्बन बघायचं. जिथं CL जोडलं का ते कार्बन बघायचं. हे फक्त कार्बन एकाला जोडलंय. हे कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडलंय. हे कार्बन हे CL आहे. हा कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलाय म्हणून हा झाला प्रायमरी कार्बन. आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. वाटल्यास नाही म्हणून समजायला पहिल्यांदा प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काय येतं? एन. काही इथं CL म्हणून नाव झालं एन पेंटील क्लोराईड. नाव काय झालं? एन पेंटील क्लोराईड. असं प्रत्येक नाव त्या ठिकाणी आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ओके. चला 6वं बघा. CH3 CH2 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 CL. है का? किती आहेत? 6 आहेत. हो का? 1 2 3 4 5 6. 6 म्हणजे वर्ड रूट हेक्झ. चला सफिक्स वायल. CL आहे. क्लोराईड. आणि हेक्झिल क्लोराईड आलं पण नाव अर्धा आहे. नावाला पूर्ण करा. बघा पहिल्यांदा प्रिफिक्स कुठलं येत आहे? स्ट्रेट चेन आहे का? आहे. तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर प्रिफिक्स येणारच. कार्बन 6 आहे ते. स्ट्रेट चेन आहे. ब्रँचिंग नाही आहे. ब्रँचिंग नाही आहे. आणि या ठिकाणी हा कार्बन फक्त एकाला जोडलाय. एकाच कार्बनला. हा कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलाय
म्हणून हा झाला प्रायमरी कार्बन आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. कळलं? Cl नाही म्हणून समजा तिथं आणि मग तो बॉन्ड मोकळा असणार आहे फ्री. आणि मग तुम्हाला माहित आहे स्ट्रेट चेन असेल आणि जर त्या ठिकाणी प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल तर N येते, नाव झालं N हेक्झिल क्लोराईड. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडचं नाव लिहिता येतं. ओके, आणखीन काही उदाहरण आपण घेऊयात. बघा आता 7वं एक्झाम्पल, CH3 CH CH3 CH2 आणि Cl आहे का. पहिल्यांदा नाव लिहू म्हणजे लक्षात येईल आपल्याला. आता पहिल्यांदा नाव लिहायचं आहे मोजा कार्बन आणि तुम्हाला माहित आहे 1 2 3 4 कार्बनचा वर्ण रूट ब्यूट, पुढे सफिक्स वायर, नाव झालं ब्युटी, पुढे Cl आहे काय क्लोराईड, नाव काय ब्युटिल क्लोराईड, याचं नाव ब्युटिल क्लोराईड. ओके, परंतु तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर प्रिफिक्स येणारच. ओके, मग आता काय इथं 1 2 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 आहे, 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 आहे आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. तेव्हा हे कार्बन प्रायमरी आहे, एकाला जोडले फक्त एकाला, चिटकून बघायचं एकाला जोडलंय, हे इकडे नाही समजा, हे कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडला म्हणून हा झाला प्रायमरी आणि त्या प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल 2 नंबरच्या कार्बनला जर एक CH3 जोडलेला असेल आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल तर काय लिहायचं आयसो लिहायचं. काय लिहायचं आयसो लिहायचं. मग लिहिलं आयसो, नाव झालं आयसो ब्युटिल क्लोराईड. ओके, आठव बघा CH3 CH3 CH2, चला अजून एक CH2 आणि Cl. आता परत मोजा कार्बन 1 2 3 4 5 5 म्हणजे पेंट, पुढे काय वायल पेंटिल झालं, Cl म्हणजे क्लोराईड, काय झालं पेंटिल क्लोराईड आहे का. तुम्हाला माहिती आहे कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर प्रिफिक्स येणार. मग कसं आहे हो का, या ठिकाणी 1 2 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 जोडला आहे आणि हे कार्बन प्रायमरी आहे आणि त्याची व्हॅलेन्सी फ्री आहे. कळलं का, म्हणजे काय ना आयसो, म्हणून आयसो पेंटिल क्लोराईड, काही आयसो पेंटिल क्लोराईड. नेक्स्ट बघा CH3 C CH3 CH3 CH2 आणि Cl. मोजा कार्बन 1 2 3 4 5. ओके, 5 म्हणजे पेंट, पुन्हा वायल पेंटिल, Cl म्हणजे क्लोराईड, पेंटिल क्लोराईड. तुम्हाला माहित आहे 1 2 2 नंबरच्या कार्बनला जर 2 CH3 जोडलेले असतील आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल, आता हा कार्बन एकाला जोडला फक्त म्हणजे प्रायमरी आणि त्याची व्हॅलेन्सी फ्री आहे, जिथं जोडलंय हॅलोजन ते फ्री म्हणायचं तिथं, सोपं तुम्हाला सांगतो. आणि मग इथं काही निओ पेंटिल क्लोराईड, याचं नाव काय येईल निओ पेंटिल क्लोराईड. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं लिहिता येतात. आणखीन काही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहेत. चला बघा नेक्स्ट CH3 C CH3 CH3 CH2 CH2 Cl. आता परत तसंच कार्बनची संख्या मोजायची आहे 1 2 3 4 5 6 6 म्हणजे हेक्झ, काईल वायल सफिक्स हेक्झिल झालं, Cl आहे म्हणजे क्लोराईड आहे की नाही. लक्षात घ्या, आता हे नाव लिहिलं आपण, हेक्झिल कशाला सांगितलं हेक्झिल क्लोराईड. आता बाबांनो या ठिकाणी का आहे हो का, प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे, हा कार्बन फक्त एकाला जोडला आहे, हा कार्बन एकाला जोडला म्हणून हा प्रायमरी आणि 1 2 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 आहे की नाही, म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री काय ते निओ, मग नाव झालं निओ हेक्झिल क्लोराईड. काय नाव आहे निओ हेक्झिल क्लोराईड. नेक्स्ट बघा आहे का, आता ह्याचं नाव लिहायचं आहे. आता परत काय करायचं, नाव कसं लिहायचं बघा. आता ह्याला नाव जर लिहायचं असेल तर कार्बन मोजा 1 2 3 3 म्हणजे काय येणार आहे प्रोप आहे का, पुढे वायल प्रोपिल, हिथं Cl आहे म्हणजे क्लोराईड. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर प्रिफिक्स येणार. कार्बनची संख्या जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर प्रिफिक्स येणार. ओके, आता मग इथं कसं आहे, आता इथं कसं बघा, आता हे कार्बन फ्री
आता ह्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. बघा हे कार्बन कुठला आहे? सेकंडरी आहे. ही इकडे बी एक आहे, इकडे बी एक आहे. म्हणजे हा कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडला आहे, म्हणून इथं काय आलं? सेकंडरी. आणि सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असल्यामुळं बघा सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल आणि त्याच्या दोन्ही बाजूला कार्बन समान असतील, इथे बी एक आहे, इथे बी एक आहे, तर वापरायचं आयसो. वापरायचं आयसो म्हणून आयसोप्रोपिल क्लोराईड. काय नाव आहे? आयसोप्रोपिल क्लोराईड. व्यवस्थित लक्षात घ्या. प्रत्येक अल्किल ग्रुपचं नाव तुम्हाला जर माहीत असेल तर एवढी अडचण येत नाही. अल्किल ग्रुपचं नावच माहीत नसेल तर अवघड येते. म्हणून ते सगळे सांगलं मी नाव कसे लिहिलेले थोडक्यात, बरं का, थोडक्यात. हां, मोजा 1 2 3 4. 4 म्हणजे ब्यूट, पुन्हा वायल ब्युटील, CLI म्हणजे क्लोराईड, ब्युटील क्लोराईड. तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर प्रिफिक्स येते. आता इथे बघायचं कोणत्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे? ह्या. हे जोडले एकाला दोघाला, म्हणजे हा कार्बन जोडलाय दोघाला. हा कार्बन सेकंडरी, म्हणजे सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे आणि एका बाजूला एक कार्बन आहे, एका बाजूला 2 आहे. म्हणजे कमी जास्त येते. एका बाजूला एक कार्बन, एका बाजूला 2 कार्बन, म्हणजे या ठिकाणी कार्बनची संख्या कमी जास्त आहे. तुम्हाला माहित पाहिजे कार्बनची संख्या जर कमी जास्त असेल, सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आणि त्याच्या दोन्ही बाजूला कार्बनची संख्या जर समान नसेल तर सेकंडरी घ्यायचं. काय घ्यायचं? सेकंडरी. नाव झालं सेकंडरी ब्युटील क्लोराईड. सेकंडरी ब्युटील क्लोराईड. अजून एक बघा, बघा 1 2 3 4 5. कार्बनची संख्या 5 म्हणजे पेंट आहे का? पुढे काय येईल? वायल, पेंटील, CLI क्लोराईड, पेंटील क्लोराईड. तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर प्रिफिक्स येणार. आता कुठे येणार? बघा हे कार्बन कसलं आहे? सेकंडरी आहे. 1 2 दोघाला जोडले सेकंडरी. इकडे 1 आहे, इकडे 3 आहे, समान नाहीत. तुम्हाला माहित आहे सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल आणि त्याच्या दोन्ही बाजूला कार्बन समान नसतील तर काय लिहायचं? सेकंडरी. आणि मग ह्याच्या आधी काय लिहायचं? सेकंडरी. सेकंडरी पेंटील क्लोराईड. काय झालं? सेकंडरी पेंटील क्लोराईड. बघा नेक्स्ट. आता हे एक्झाम्पल आहे, ह्याचं नाव लिहू. हां, सोपं आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या. बघा सोपं आहे, अवघड बिवड काय नसते आपल्याकडे. ओके. कार्बन मोजा 1 2 3 4. 4 म्हणजे ब्यूट आहे का? पुढे काय येईल? वायल, ब्युटील. काय येईल? ब्युटील आलं. ओके. CLI क्लोराईड. आता ह्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. आता हे कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला जोडले का? 1 2 3, म्हणजे टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. आणि एक वाक्य लक्षात ठेवायचं, टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी जर फ्री असेल तर टर्शरी हे प्रिफिक्स घ्यायचं. मग ह्याच्या आधी काय लिहायचं? प्रिफिक्स टर्शरी. झालं, नाव झालं टर्शरी ब्युटील क्लोराईड. टर्शरी ब्युटील क्लोराईड. अतिशय सोपं आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट उदाहरण बघा. CH3C, CH3, CH2, CH3 आणि Cl. मोजा कार्बन 1 2 3 4 5. 5 म्हणजे पेंट. पुन्हा काय लिहायचं? वायल, पेंटील झालं. CLI काय येईल? क्लोराईड, पेंटील क्लोराईड. आणि एक महत्त्वाचं वाक्य, जर टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल तर टर्शरी हे प्रिफिक्स वापरावे. चला आता हे कार्बन 1 2 3 जोडले आहे का? हे कार्बन 1 2 3 जोडले, म्हणजे हे कार्बन टर्शरी आहे. आणि टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे काही. जिथं आहे Cl तिथं बघायचं, हॅलोजन जिथं आहे तिथं बघायचं, फंगशनल ग्रुप जिथं तिथं बघायचं. ओके. आणि म्हणून या ठिकाणी काय येणार आहे? टर्शरी. नाव झालं टर्शरी पेंटील क्लोराईड. हे सगळे नावं जे आहेत व्यवस्थित लक्षात घ्या. अतिशय सोपं नॉमेनक्लेचर आहे. आणि ह्याच्यानंतरचे जे ग्रुप आहेत त्याचं नाव आपण डायरेक्ट लक्षात ठेवायचं, पाठ करून लक्षात ठेवायचं. त्याला काय नियम नाही, पाठ